नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण करणार आहोत मसाला भेंडी. त्यासाठी मी ही भेंडी स्वच्छ धुवून फॅनच्या हवेवर सुकून घेतलेली आहे. त्यानंतर आपण ती अशी कपड्यांनीही पुसून घेऊ शकतो. भेंडी शक्यतो जर तुम्ही सकाळच्या डब्याला करायची असेल तर रात्री कट करून फ्रीजमध्ये ठेवली तर तिचा चिकटपणा नष्ट होतो. सकाळी ती भेंडी चिकट होत नाही, छान सुट्टी होते. तर आता मला मसाला भेंडी बनवायची आहे म्हणून मी अशी उभी चिरून घेत आहे. जर आपल्याला हिरव्या मसाल्यातली भेंडी बनवायची असेल तर तुम्ही छोटे छोटे गोल करून बारीक कट केले तरी चालेल. पण आता आपण मसाला भेंडी करत आहोत म्हणून मी असे उभी चिरून घेत आहे. तर आता मी सर्व भेंडी चिरून घेणार आहे आणि यानंतर आपण छान तिचा मसाला तयार करणार आहोत. आता माझी सर्व भेंडी चिरून झालेली आहे ही. तर मी ही फ्रीजमध्ये ठेवली होती बघा. आता सकाळी करणार होते मी. तर मी आता बघा काढली. तुम्ही पाहू शकता भेंडी एकदम फ्रेश आणि छान दिसते. आता यामध्ये आपण मसाले मिक्स करतो. यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं. त्यानंतर आपण यावर 1 चमचा धना पावडर घालून घेतली. 1 चमचा लाल तिखट घातलं. 1 चमचा आपण हळद पावडर घालून घेतली आणि यानंतर दाण्याचा कूट आणि थोडंसं त्यामध्ये लसूण आणि चण्याचं पीठ असं हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. छान त्या सर्व भेंडीला लावून घ्यायचं आहे. आता हे आपण कढईत गेल्यावरही टाकू शकतो, पण हे आधी लावलं ना की भेंडीला छान व्यवस्थित सगळीकडं ते मॅरिनेट होतं आणि भेंडीची टेस्टही छान येते. आता आपण याला फोडणीसाठी घालणार आहोत 2 कांदे आणि अर्धा टोमॅटो. तर मी आता टोमॅटो चिरून घेत आहे. 2 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत. मला जास्त टोमॅटो नाही घालायचं, मी अर्धाच घालणार आहे. तर आता आपण कढई गरम करून घेतली. त्यावरती आपण तेल घालूया आणि छान आता आपण या भेंडीची फोडणी करणार आहोत. तर फोडणीसाठी पहिलं आपल्याला जिरं घालायचं आहे. तर मी आता जिरं घेते. छान असं जिरं तडतडलं की मग त्यावरती आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. तर तेल अजून थोडंसं स्लो होतं, त्याच्यामुळे जिरे तडायला थोडा वेळ गेला. आता मी याच्यावरती कांदा परतून घेत आहे आणि यासोबतच आपण टोमॅटोही घालून घेणार आहोत. थोडंसं लसूण टेचून घेतलेला आहे, तो आपण याच्यावरती घालणार आहे फोडणीसाठी आणि कोथिंबीरही घालणार आहोत. तर हे सर्व घालून असं छान हलवून घ्यायचं आहे. तेलामध्ये व्यवस्थित परतून काढायचं आहे. आता थोडंसं छान परतू द्या. आणि आता आपण जी छान सर्व मसाले लावून भेंडी मिक्स करून ठेवली होती ती भेंडी मी घालून घेतलेली आहे. खूप छान होते ही भेंडी, अजिबात चिकट होत नाही आणि टेस्टही खूप चांगली लागते. आता छान ती आपल्याला कांदा टोमॅटोवरती परतून घ्यायची आहे. असं सगळीकडं तो मसाला लागला गेला पाहिजे आणि मंद गॅसवरती आपल्याला ही अशी छान लालसर होईपर्यंत परतून द्यायची आहे ती. त्यामुळं काही घाई गडबड करायची नाही. अशी हलवून घेतली की स्लो गॅस करून झाकण ठेवायचं. झाकण अगदी पूर्ण बंद होईल असं नसावं. आता यातून हवा पास होत होते, त्यामुळे मी ते झाकण ठेवलेलं आहे. तर पाहू शकता मध्ये उचकून असं तुम्ही थोडीशी भेंडी अशी हलवून घ्या, म्हणजे कढईला लागणार नाही याची काळजी घ्या. आणि छान अशी भेंडी आता आपली अशी व्यवस्थित सेट करून अशी दाबून ठेवा कढईला, म्हणजे छान तिला खालून असं आपल्याला असं लालसर भाजली पाहिजे. आता मी वरून खोबऱ्याचा थोडासा किस करून घेतला किसणीवरती आणि तो आपण थोडा लास्टला वापरायचा आहे, म्हणजे तो काळसर पडत नाही, जळत नाही आणि छान टेस्ट लागते. म्हणून तो मी सगळ्यात लास्ट टाकलेला आहे. आणि आता पाहू शकता परत एकदा व्यवस्थित आपल्याला तो खोबऱ्याचा किस मिक्स करायचा आहे आणि परत एकदा भेंडी अशी आपल्याला छान त्या कढईवरती दाबून ठेवायची आहे, म्हणजे छान खालून वरून ती लाल होते. आता वरून मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे.
आपण तीही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपली भेंडी शिजत आहे आणि मसालेही त्याच्यावर स्टेप बाय स्टेप पडत आहेत. तर आता परत मी सर्व मसाले घालून झालेले आहे माझे. आणि आता ही भेंडी मी अशी परत एकदा दाबून ठेवली होती. पाहू शकता तुम्ही किती छान कलर झाला आहे तिचा आणि अगदी सुटसुटीत खूप छान ही भेंडी झालेली आहे. अशी गरम चपाती भाकरीसोबत डाळ राईस. आज आमचा डाळ राईस आणि मस्त भेंडीचा बेत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.